एक स्टुडंट गाणी पाठ करून किंवा नोट्स लक्षात ठेवून वाजवतो आणि दुसऱ्या स्टुडंटला नोटेशन पाहून वाजवता येतं. या दोघांमधला फरक आपल्याला इनिशियल लेवलला समजत नाही, पण जेव्हा 2, 3, 4, 5 वर्ष होतात तेव्हा या दोघांमधला फरक खूप मोठा असतो. सेकंड स्टुडंट हा लवकर इंडिपेंडंट होतो, कारण त्याला म्युझिकल नोटेशन्स लिहिता वाचता येतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस गाणं वाजवताना त्याला त्याच्या मेमरीवर डिपेंडंट राहावं लागत नाही. आणि ट्रिनिटी कॉलेज लंडनच्या म्युझिक थिअरी एक्झाम्सचा अभ्यास करणं ही त्या इंडिपेंडन्सची पहिली पायरी आहे. एक्झाम्समुळे शिकण्यात एक डिसिप्लिन येते आणि लिसनिंग स्किल्स सुद्धा खूप चांगली डेव्हलप होतात. म्युझिक ही काय फक्त हॉबी नाही आहे, इट्स अन आर्ट अँड एव्हरी आर्ट हॅज अ ग्रामर. स्टाफ नोटेशन्स आणि म्युझिक थिअरी एक्झाम्स याच्यात आपण ॲक्च्युअली म्युझिकचं ग्रामर शिकतो. मुळात म्युझिक ही टाइमपास करायची गोष्ट नसून ती मनापासून शिकण्याची गोष्ट आहे, हे एक्झाम्समुळे विद्यार्थ्यांना समजतं. आणि तुमचं जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल ना, तर हेच म्युझिक तुम्हाला आयुष्यभर साथ देतं.